महिन्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता? पगाराचा की नाही? पण आता आपण सेकंड इनिंगची तयारी करतोय. सो आता सेकंड इनिंगच्या तयारीमध्ये सगळ्यात महत्वाचा हाच तर महिला बदल आहे ना. ज्या आकड्याला बघायची आपल्याला सवय आहे, असा SMS वाचतो कसा 1 तारीख, काही जणांना 30 तारीख, जरा 2 तारीख वगैरे आली तर का अकाउंट्स वाले करतायत काय नक्की. जी आपली चलबिचल चालू असते आणि एकदाचा तो आकडा दिसला की आपल्याला किती सत्र घेतली तरी तो एक इकडे थोडासा एक जो प्लेजर मिळतं ते वेगळं आहे की नाही, हो की नाही. पण आता हाच दिवस अनेकांचा काय होणार आहे? पेन्शनचा. आणि काही जणांकडे तर पेन्शन देखील नसणार आहे, त्यांना त्यांची पेन्शन क्रिएट करायची आहे. सो असा हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग म्हटलं की सगळेच जण आर्थिक विश्वातनच बघत असतात, पण आर्थिक विश्वाला धरून इतर 2 महत्वाचे कंपोनंट काय आहेत यावरती पण आपण चर्चा केली. आता आपण आर्थिक गोष्टींवरती डिटेलमध्ये चर्चा करूया. सो आतापर्यंतच निवृत्त आयुष्यापूर्वीचं जे आपलं आयुष्य आहे ते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह इन्कम मधलं होतं. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय? जर मी काम केलं तर मला पैसे मिळणार आहेत. आपले पाटणकर साहेब डेंटिस्ट आहेत, त्यांनी जर काय एक रूट कॅनल वगैरे केलं तर त्याचं बिल मिळणार आहे. मी आलो त्यांच्याकडे, ते म्हणाले मी निवृत्त, मी काही करणार नाही, आता मी बाहेर पडीन, पैसे मिळतील का? नाही मिळणार. सो दिस इज अ ऍक्टिव्ह इन्कम सोर्स. लक्षात येतंय? जर मी नोकरीवर गेलो, मी काम केलं, मी सगळे लॉग इन लॉग आउट माझे व्यवस्थित केले तर मला पैसे मिळतात. जर मी नाही केलं तर नाही मिळत. हे झालं ऍक्टिव्ह इन्कम. मग आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? पॅसिव्ह इन्कम म्हणजे ज्यासाठी मला काम करावं लागत नाही, माझे पैसे कामावर जातात आणि माझ्यासाठी पैसे निर्माण करून देतात, म्हणजे पॅसिव्ह इन्कम. तर लक्षात घ्या, ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम मध्ये सगळ्यात असलेला माइंडसेट मधला फरक आहे तो म्हणजे पैसे कमावणं आणि पैसे निर्माण करणं. लक्षात घ्या, पॅसिव्ह इन्कम मध्ये आपण पैसे कमवत, पैसे निर्माण होतात. सो पैसे निर्माण करणं ही कल्पनाच बऱ्याच जणांना डायजेस्ट होत नाही आणि त्यामुळे आपण ऍक्टिव्ह इन्कम वरतीच पूर्णपणे जास्तीत जास्त रिलाय होत राहतो. एक सोपं उदाहरण घेतलं तर आपल्याला जाणवेल. आपल्याकडे जमीनदारी व्यवस्था आणि त्याच्यावरती आपण भरपूर टीका आणि सिनेमे झाले, जमीनदार कसे विलन असतात आणि हे सगळं आपण पाहिलं. पण लक्षात घ्या, शेतकरी आणि जमीनदार ही व्यवस्था काय होती? तर ही जमीन तुम्हाला कसायला दिलेली आहे, त्याबरोबर धान्य दिलेलं आहे, त्यावरती तुम्हाला फिक्स्ड त्यावरती किती धान्य घ्यायचं हे ठरलंय. सो तुम्हाला एक ऍश्युरन्स दिलाय पगारासारखा, ते धान्य पेरा, नाही उगवलं तरी तुम्हाला तुमचा हक्काचा जो ठरलेला पगार आहे तेवढा मिळणारच आहे. जर उगवून आलं सगळं छान तर जो काही शेअरिंग त्यात जमीनदार आणि शेतकऱ्यांनी ठरवलंय त्या प्रकारे जमीनदाराला देखील धान्यातला वाटा मिळतो. जमीनदार स्वतः शेती करत होते का? जमीनदार हे त्या काळातले इन्व्हेस्टर्स होते, पॅसिव्ह इन्कम वरती जगणारे लोक होते. आणि ऍक्टिव्ह इन्कम मध्ये कोण होते? शेतकरी, किंवा ज्यांना काय म्हणालेलो, कुळं, जी कसेल त्याची जमीन वगैरे त्याप्रमाणे आपण जे हे गेलो, ती जी कुळं आहेत ते काय आहेत? ऍक्टिव्ह इन्कम. थोडक्यात लक्षात येतंय, जर आपण नोकरी व्यवस्थेमध्ये असू
तर माझ्या कंपनीला या वर्षभरामध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला, मला पगार मिळणार की नाही मिळणार हे ठरत होतं का त्यावरती? नाही, मला माझा जो पगार ठरलेला आहे तेवढा तरी मिळणारच होता. दॅट इज ऍक्टिव्ह इन्कम. पैसे कमावणं. पैसे निर्माण करण्यामध्ये मात्र दोन फॅक्टर असतात. एकतर जर फायदा झाला तर पैसे मिळतील, नाही झाला तर नाही मिळणार. पण काय आहे, आपल्या मेंदूमध्ये ना मृत्यूबद्दलची भीती हाताळण्याचा जो कप्पा आहे ना, ते केंद्र आहे ना, एक्झॅक्टली तेच केंद्र ऍक्टिव्ह होतं ज्या वेळेला आपण आपल्या पैशाबद्दल धोका किंवा आपले पैसे खतरे में असं ज्यावेळेला ऐकू येतं. बघा, आपण जाणवतं की नाही, एखादी बँक जरा कुठे रुमर जरी उठली की काहीतरी अमुक टमुक बँकेमध्ये काहीतरी प्रश्न आहे, सगळे जण लाईन लावून सगळे काढून घेतात पैसे. इतके की त्यांना पैसे इकडनं तिकडनं 4 अजून बँकांना द्यावे लागतात आणि लोकांचं मन शांत करावं लागतं. लक्षात घ्या, आपण आतापर्यंतचे सगळ्या आपल्या भावना इतक्या पैशामध्ये गुंफलेल्या आहेत की पूर्वी परिकथेतल्या कहाण्या असायच्या ना, की परिकथेतला राक्षस काही मरत नाही, मग त्याचा जीव कशात आहे, तर त्या कुठेतरी पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे, त्यामध्ये त्याचा जीव अडकलेला आहे. तसं आजच्या काळामधल्या माणसाचा जीव हा कितीही आपण काही म्हटलं तरी आपण कमावलेल्या पैशात आहे. त्या कमावलेल्या पैशामध्ये काहीतरी वर खाली होतोय, काय बोलता आम्हाला ऐकायचंच नाही, हे अशी सगळी भीती घेऊन आम्हाला जगायचंच नाही. आम्ही हे केलंय, बाबा रे साधं राहू पण शांत राहू, असे सगळे आपण विचार करत जात असतो. पण त्याच्याने आपलं ऍक्टिव्ह इन्कमनी आयुष्य चालू शकेल. पॅसिव्ह इन्कम हा जर प्रकार आपल्याला नीट समजून घ्यायचा असेल तर लक्षात घ्या, आपल्याला माइंडसेट बदलावा लागेल. जसा शेतकरी पंचमहाभूतांचा वापर करून बियाणं रोवतो आणि कणीस उगवतं, आर्थिक पर्यावरणामधले पंचमहाभूत आहेत उद्योगपती, वित्तीय संस्था, इकॉनॉमी, जागतिक प्लेयर्स. या सगळ्या आर्थिक पर्यावरणातल्या पंचमहाभूतांचा वापर करून आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्यातनंच पैसे निर्माण होतात. सो ह्यासाठी म्हणून माइंडसेट थोडासा वेगळा लागेल. त्या माइंडसेट ची तयारी जर आपण केली तर ह्या जर्नीमध्ये देखील आपण इतके सुनिश्चित होऊ, इतके आनंदी होऊ की आपण इतर सगळ्या आयुष्याच्या ऍस्पेक्ट्स कडे नीट लक्ष देऊ शकू. जर ह्याच विषयाचं नीट कॅल्क्युलेशन झालं नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे लोक सकाळी मॉर्निंग वॉक मध्ये पण कॅल्क्युलेशन, पीपीएफ मध्ये इतके, ते सिनियर सिटीजन इतके. एक वेळ ठरवा, एकदा त्याचं छान प्लॅनिंग करून घेऊया आणि त्या विषयामधनं मुक्त होऊया. करायचं प्लॅनिंग. मुळात आर्थिक नियोजन करायची वेळच काय येते तर हा महागाईचा राक्षस. लक्षात घ्या, आपण पैसे कमवून आणतो पण महागाई एका बाजूनी काय वेगाने वाढतीये ह्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलंच नाही तर होतं काय, पैसे ह्याला स्थळ, काळ आणि वेळ यावरती त्याची व्हॅल्यू ठरते. आज जर मला वडापाव खायची इच्छा असेल तर तो किती रुपयात मिळेल, जे काही किंमत असेल 15 रुपये 20 रुपये. 10 वर्षापूर्वी तोच वडापाव खायला गेलो मी तर किती रुपये लागायचे, त्याच्या ऑलमोस्ट 2-2.5 पट पैसे लागायला लागले. का, साईज मोठी झाली का, नाही, तोच आहे, फक्त त्याच्यासाठी पैसे जास्त लागायला लागले. आता हाच वडापाव मी मॉलमध्ये जाऊन किंवा मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा बघत असताना खायचं ठरवलं तर हाच 25 रुपयाचा वडापाव किती होतो, 200-250 रुपये. आणि मी लंडनला फिरायला गेलोय आणि त्यावेळेला जर खायचं ठरवलं तर तोच त्याही पेक्षा 4-5 पट होऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या,
पैशाला ना स्थळ, काळ आणि वेळाप्रमाणे महत्व आहे. आपण पैशाकडे क्वांटिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनी बघतो. मुळात पैसा हा घटक क्वालिटेटिव्ह आहे. मला विकत घेण्याची क्षमता आहे. जर मी 1,00,000 रुपये कॅश स्वरूपात असेच ठेवले, 5 वर्षानंतर त्याचं व्हॅल्यू काय होईल? जर महागाईचा दर 7% राहिला तर मला 5 वर्षानंतर तीच गोष्ट विकत घ्यायला साधारण 1,25,000 1,40,000 रुपये तरी लागतील. सो 1,40,000 मला लागणार आहेत आणि माझ्याकडे जर 1,00,000 कॅशमध्ये आहेत तर दिसताना 1,00,000 तसेच आहेत, पण त्या जितक्या वस्तू आणि सेवा मी आज 1,00,000 विकत घेऊ शकतोय तेवढ्याच वस्तू आणि सेवा विकत घ्यायला जर मला 1,40,000 लागतायत तर गडबड आहे. हेच मी सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवले, थोडेसे वाढलेले दिसतील, पण जितकी महागाईचा दर 7-7.5%, सेव्हिंग 3%, आणि जर त्या 3% पण आपण 30% प्लस टॅक्स स्लॅब मध्ये असलो की त्यातला पण 1% गेलेला आहे. म्हणजे परचेसिंग कॉस्ट 7-7.5% वाढतीये आणि माझे सेव्हिंग अकाउंट मधले पैसे 2%. क्वांटिटी स्थिर दिसेल पण विकत घेण्याचं मूल्य कमी 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 होत जाणार. सो लक्षात घ्या, तुमचा जो नोकरीला लागलात ना आणि नंतरची 15-20 वर्षाची जो काळ होता ना तो खूप सुंदर होता. काय माहितीये का, त्यावेळेला एफडीचा दर किती होता? महागाईचा दर जर समजा 6-7% आणि एफडीचा दर 12%. कोणी सांगितले ते पैसे वर होतील का खालती होतील हे सगळे डोक्याला ताप घेण्याला? त्यामुळे त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टीचा काही पॅसिव्हनी पैसे निर्माण कसं वगैरे फार आपण त्यावेळेला लक्ष देत नव्हतो. पण आता झालं काय, 12%चे 11, 11चे 10, 10चे 9. आणि जर विकसित देशांचा आपण विचार केला तर विकसित देशांमध्ये हेच किती झालेले आहेत? जपानमध्ये तर मायनसमध्ये. म्हणजे बँक काय म्हणते 1,00,000 रुपये ठेवलेत तर पुढच्या वर्षी तुम्हाला 99,000 परत देऊ. 1,00,000 सांभाळले नाही का वर्षभर? लक्षात घ्या, जसा जसा देश विकसित होत जातो तसं तसे कर्ज ही गरज मोठी होते आणि ती कर्ज फ्लेक्झिबल, स्वस्त करणं ही महत्वाची गरज ठरत जाते. तुमचा मुलगा घर घेतोय का? अच्छा, त्याला 3% होम लोन, आणि तुम्ही रिटायर्ड होताय का? अच्छा, तुम्हाला 9%. असा आतबट्ट्याचा व्यवहार करता येईल का? शक्य आहे का? सो त्यामुळे व्याजाचे दर लॉंग टर्म मध्ये कमी कमी होण्याचा पॅटर्न आहे. जर आपण म्हणत असू मला विकसित देश व्हायचंय आणि विकसित देशाच्या दिशेने आपण जात असू तर विकसित देशांमध्ये अशा प्रकारे फिक्स डिपॉझिट्स ठेवल्या तर हळूहळू हा 7.5-8% दर 6, 5, 4, 3, 2 असा येत जाणार आहे. आणि होणार काय एका टप्प्यावरती, ज्या वेळेला आपण अजून 10-15 वर्षांनी पुढे गेलेले असू, ऍक्टिव्ह इन्कमचे सोर्सेस थांबलेले आहेत आणि पॅसिव्ह इन्कम मधनं जे पैसे मिळत आहेत व्याज रूपाने त्याचे टक्के हे जर कमी होतील तर हा महागाईचा राक्षस आपली सेव्हिंग्स खाऊन टाकत असतो. आपल्याला फक्त ती क्वांटिटी खालती येत नाही म्हणून दिसतं, पण जग आजूबाजूनी अजून पुढे गेलेलं असतं. सो 2014 मध्ये मी बऱ्याच वेळेला कार्यक्रम घ्यायचो तर लोक म्हणायचे 15,000 घर चालतं. तेच 2024 येता येता म्हणायला लागले नाही, घरी अगदी 40,000 रुपये तर लागतातच लागतात. छोट्यातला छोटा खर्च जरी अगदी पकडला आपण तर 40,000 रुपये तरी मुंबईत बेसिक खर्च लागतोय. आता याच कॅल्क्युलेशन प्रमाणे 2034 साली आपल्याला 1,00,000 रुपये दर महिन्याला लागणार आहेत आणि 2044 साली आपल्याला 2.5 लाख. सो त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती
आपल्याला जर चर्चा नीट करायची असेल आणि समजून घ्यायचं असेल तर आपल्याला नीट प्लॅनिंग करायला हवं. पण होतं काय, आपल्याला सगळेजण गॅरंटेड रिटर्न्स, गॅरंटीड ही, असं गॅरंटीचा जयघोष करणारे बरेच जण भेटतात असतात. आणि ते जास्तीत जास्त लोक आपल्याला बँकेत भेटतात. काय मुळात आपली बँक या व्यवस्थेबाबत आपला असलेला समज आणि वास्तव यामध्ये काही तफावत आहे का, हे तपासून घेणं गरजेचं आहे. आज बँकेमध्ये जी कोणी रिप्रेझेंटेटिव्ह काम करायला आहेत, जे तुमचे रिलेशनशिप मॅनेजर्स असतील किंवा त्यांना सगळ्यांना भरपूर टार्गेट्स देऊन ठेवलेले आहेत. आणि त्यांना एक खात्री असते की मला ह्या गृहस्थांना काही वर्षानंतर तोंड दाखवायची गरज नाही. माझी एकतर बँक बदली करेल किंवा मीच ही नोकरी सोडून गेलेलो तरी असेल. पुन्हा ज्याला तुम्ही बँकेत येणार आहात त्यावेळेला मी काही दिसणार नाहीये. आणि जे काही पॉलिसी डॉक्युमेंट्स आणि या गोष्टी आहेत त्यात सगळीकडे दरवेळेला म्हटलेलं असतं रीड ऑल, पण आपण काय करतो, फुली दाखवा. सो त्यामुळे किती गॅरंटेडचा त्यांनी जयघोष केला तरी वास्तवात ते आहे की नाही हे तपासूनच न बघता आपण अनेक वेळेला गुंतवणुका म्हणून इन्शुरन्सच्या पॉलिसीज घेतो. आणि मला रिटायरमेंट प्रोग्राम मध्ये इन्शुरन्स बद्दल बोलावं लागतं हाच माझ्या मनात खेद आहे. कारण प्रॅक्टिकली स्पीकिंग तुमची इन्शुरन्स ही गरजच उरली आहे का? लाईफ इन्शुरन्स आपल्यातले बरेच जण रिटायर झालेत, बऱ्याच जणांची पुढची पिढी कमवायला लागलेली आहे, बऱ्याच जणांना पेन्शन आहे. तुम्ही नसाल तर तुमच्या नंतर तुमच्या स्पाऊसला ती पेन्शन मिळणार आहे. अशा प्रकारच्या स्वरूपात आपण आहोत. आणि जे मेजर कमवायची वर्ष होती ती आपली सरली आहेत.